असलेला हा सोहळा आहे। आणि या यात्रेसंदर्भात सांगायचं झालं नमस्कार मंडळी, मी ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका धमाकेदार ब्लॉग मध्ये। तर मंडळी, आज आपण आलोय पेन मधील एका वडाव गावामध्ये आणि तिथं बैरी देवाचा पालखी सोहळा असते आणि मी आणि कौशल आहे माझ्यासोबत। नमस्कार, मी हात पूर्ण जोडत नाही पण जोडतोय तुमच्यासाठी। हा सोहळा जो असणार आहे म्हणजे जाम जुना सोहळा आहे मित्रांनो, 100 वर्षापूर्वीचा हा सोहळा आहे आणि हा सोहळा दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हितेन ठाकूर। आणि पिरकुटे बोलतात म्हणजे कॅक्टसचं झाड असते ना, ते अख्खा अंगभर मारतात आणि गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की गावातल्या लोकांना ते लागत नाही, तेच तुम्हाला या व्हिडिओ मधून दाखवणार आहे। आणि मित्रांनो, ते काटे आहेत ना अख्ख्या अंगामध्ये जातात तरी त्यांना काहीच नाही होत, एवढा त्यांचा देवाचा शाश्वत आहे, देवाचा आशीर्वाद आहे त्यांच्यावर आणि त्यांचा मान आहे देवाचा, तो मान पण करत असतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की धमाल होणार आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आता तुम्हाला उरण मधल्या बहुतेक पालख्या मी तुम्हाला दाखवणार आहेत ज्या आपल्या उरण तालुक्यामध्ये असणार आहेत त्या। तर चला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा आणि एक मस्त कमेंट करा आपल्या चॅनलला। एलकोट जय मल्हार, सदानंदाचा एलकोट। तर या साईडला बघा आपण पोहोचलो आता वडाव गावामध्ये आणि बैरी देवाचा लेपा निघत असते बघा। हे सगळे याला पिरकुडा बोलतात, तो भंडारा, बैरी देवाचा भंडारा असं मारतात ते बघा। पाठच्या साईडला काटे बिटे बघा कसे लागलेले आहेत। जो बैरी देवाचा मान असतो तो प्रत्येक जण घेत असतो आणि बघा जी परंपरा आहे ती सर्वजण जपत असतात दरवर्षीप्रमाणे आणि अजूनही जी परंपरा आहे ना मित्रांनो जपत आलेली आहे दरवर्षीप्रमाणे आणि कित्येक वर्षाची मला वाटते रक्त आहे बघ। पालखी निघलेली आहे तर ती 2 गावात फिरेल, त्याच्यानंतर काट्या वगैरे उभ्या करतात तिथं, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आता बघा बैरी देवाची पालखी आहे या साईडला आणि ते साईडला बघा काटे म्हणजेच पिरकुडा बोलतात, ते अंगावर मारतात आणि बैरी देवाचा लेपा निघला असं बोलतात ती सगळी। आता आपली बैरी देवाची पालखी निघलेली आहे, ती कुठपर्यंत जाईल? आता बैरीची पालखी आहे ती मोठेवाड जाणार। मोठेवाडला मूळ देवस्थानाचं गाव मोठेवाडाव आहे, हा इथं छबीना इथं तिथे मूळ गावी जातो। इथं नंतर दिवसला जो लेपा आहे नागेश्वराचा तो आपल्या गावामध्ये येतो आणि नंतर दोन्ही देव एकमेकांकडे न बघता आपापल्या जागी परत प्रस्थान करतात, नंतर काट्या उभारे जातात देव गेल्यानंतर। काट्या उभ्या किती वाजता करतात? किती वाजता होतात ते काट्या? साधारण 4:30-5 वाजता काट्या उभारतात। पुढच्या साईडला बघितली तर खूप धमाल करतात आहे।
360 आहे. जसं लेपा लिखलेलं आहे त्या साईडला आणि इथं म्हणजे घरं आहेत जी घरोघरी थंड्याची सोय केलेली आहे बघू शकता तुम्ही. म्हणजे इतकी प्रचंड गर्दी आहे आणि प्रचंड ऊन त्याच्यात ही सोय भेटतंय. नमस्कार, काय नाव? नयन म्हात्रे. त्याही ये साईडला आपल्याला समोर दिसतंय धर्मेश, आपला करंजाचा मित्र आहे. मामाचं घर आहे बोललास ना, इथं दरवर्षी येत असतंच. आता आपण आहोत बघा गावदेवी मंदिर जवळ आणि चारही साईडला फक्त पब्लिक बघा हा लेपा बघण्यासाठी आलो. आणि आपण पण खास माझा मित्र आहे साईराज पाटील जो या गावातला आहे, त्याने आपल्याला खास कॉल करून बोलवलाय. तर या साईडला बघू शकता तुम्ही. आता पब्लिक हळूहळू जशी वाढत चालली आणि इथं सर्कल बनवतील तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळीजण हा जो प्रथा आहे बैरी देवाची ते पाळतात. या साईडला बघू शकता. प्रथा परंपरा आपण काही बोलू शकतो, लेपा बोलतात. तू कधीपासून मारतोस? सकाळपासून. म्हणजे पहिलाच वर्ष आहे तुझा? काय नाव तुझा? अनुष. तर बघा मंडळी आपल्या समोर आहेत आता सगळी वडाव गावातली पोरं. आणि किती वर्ष झाली प्रथा परंपरा सुरू आहे आपली? 100 वर्ष जास्त झाली. जवळजवळ 5-6 पिढ्या झालेल्या आहेत. पेरकुडा मारतात. हा. आणि बैलदेव पेरकुडांशिवाय चालत. याला आपण पेरकुडा बोलतो ना? पेरकुडा. पेरकुडा आणि निवडून निवडुंगा. याच्याशिवाय बैलदेव चालत नाही. बैलदेव चालत नाही. ही म्हणजे प्रथा आहे आपली. त्याला 5 दिवस प्रथा चालू असते. कंटिन्यू 5 दिवस. जेवढं संध्याकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत पेरकुडा मारण्याचा कार्यक्रम चालू असतो. आणि या साईडला बघा तरी तुम्हाला किती वर्ष झाली मग? मी जवळजवळ 4थीला असल्यापासून मारतो. 4थीला असल्यापासून मारतो. लहान लहान मुलं आहेत पुरकडा मारतात ते बघा. हे बघा चालेल. तू किती वर्ष झालं मारतोय? आणि मित्रा तू? 7 वर्ष झाले. आम्ही लहानपणापासून म्हणजे जी प्रथा आहे आपली ती आपण पार करत असतो. गावाची प्रथा आहे म्हणजे आमच्या वडिलांपासून आजोबापासून सगळी जण येत निवडून लोक यांना एडी बोलतात. पण या निवडूनशिवाय या वडागावाची जत्रेला मजा नाही. मजाच नाही. आणि मी पण बरेच वर्ष झाली येतोय. बोरच्या गावात यायचो मी, पण या गावात मी पहिल्यांदा आलो. उदनशी आलोय मी. चालेल मस्त वाटतं. यात्रा 1 वर्ष बघतो ना तर पुढच्या वर्षी दरवर्षी नक्की. हा आम्ही दरवर्षी येतो. तुम्ही पण या नक्कीच. जय मल्हार. आणि 5 वाजता हेल्पटींचा कार्यक्रम आहे तो आवर्जून बघायला. नक्की नक्की चालेल. धन्यवाद. इथे मी खरं म्हणजे इथं याल ना, ही व्हिडिओ बघताय ती मजा आहे. पण तुम्ही इकडं जर याल तर खरोखर बघाल ही मजा वेगळीच आहे. इथं येऊन बघायची. हे बघा कसं पाटली भर अख्खे काटे लागले. तर आपल्या समोर बघा आता गावातले आपले 2 मारुती काशीनाथ म्हात्रे. ते आपल्याला मला वय 75 वर्ष आहे. काय नाव बघा तुमचं? मारुती काशीनाथ म्हात्रे. मारुती काशीनाथ म्हात्रे. माझे पोलीस पाटील, माझे तंटापुते अध्यक्ष. ही मला 75 वर्षापासून ही बैरीची यात्रा. आणि बैरीची यात्रा ही पिरकुटांशिवाय यात्रा होत नाही. यात्रेत मोठा सहभाग असतो आमचा. आणि हे असे सगळे देव पिरकुटं घेऊन सगळे देव प्रसन्न असतात. जरा इकडे साईडला उभा आहे बघा, साईडला उभा आहे. हे सगळे देव पिरकुटं घेऊन असतात. देव आहे एकदम बैरी देव. हा एकदम स्वयंभू बैरी देव. स्वयंभू जागृती देव बैरी देव. हा हा सगळ्यांना हाकेला धावणारा बैरी देव. आता एवढे काटा मारतात तरी कुठला कोणला काय होत नाही, काय त्रास होत नाही. दुसऱ्या दिवशी पण काय? हा दुसऱ्या 5ही रात्रीला मारतात. 5 दिवस देव बाहेर असतात तेव्हाही पिरकुडा मारतात. काय होत नाही. मी अजून माराशी वाटतोय. पुढच्या वर्षी एक नख पण राहत नाही. आगोरी कोणती हे नाहीये प्रथा. आता मी की आगोरी प्रथा ही आगोरी प्रथा नाहीये. आमची ही
शाश्वत प्रथा आहे आमची देवाची. हे आम्ही आमच्या आवडीने मारतो. आता बाळा सोबत आहे मी 75 वर्ष म्हातारा आहे, पण मी शेवटच्या रात्रीला पिरकुडा मारतो. रक्त बंबाल होतं शेवटचे 5 दिवस. आणि शेवटचे 5 दिवस देवाचा झाल्यानंतर 5 दिवस बाहेर राहतो 5 दिवस. 5 दिवसामध्ये मग आजचा वार काय? आजचा वार का गुरुवार ना. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवार रविवारी तुम्ही या. रविवारी या तुम्ही मुलाखत घ्यावाला रात्री. सगळी शर्यत मजा बघायला या. धन्यवाद. जय मालना. एकदम पारंपरिक पद्धतीने आपल्याला बघू शकता आपण. ये साईडला बघा आपला वडावचा मित्र आहे साईराज पाटील. त्याचे चॅनलला सुद्धा ब्लॉग येणार आहे. आणि हा मित्र आपला उरणवरून आलास ना. उरणवरून आला. मेसेज केला मला यात्रेला बोललो उद्या बाबा भाऊ लगेच आपल्या यात्रेला आलेला आहे. आणि गावाची एवढे काटे आहेत आम्ही मारतो आमचा अंगावर तरी आम्हाला काही नाही होत. ही आमच्या गावाची बैलगावाची प्रथा आहे. एवढं देवाचं सतत 2 वर्ष श्री रमेश रामामात्रे दत्तानी वडाव यांच्याकडून करण्यात आलेले आहे. तसेच देवपाठीसाठी लागणारे देवाची व्यवस्था श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा. आणि बघा अशा प्रकारे साईडला ठेवलेले आहेत. त्याच्यावरती सगळेजण उड्या मारतात. सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा या उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे. आणि तुम्हाला बघून असं वाटत असेल यांचे लागते किती लागते दुखते. पण काय नाव मित्र तुझा? सुमित म्हात्रे. किती वर्ष झालं तू मारतात? 4 वर्ष माझा. 4 वर्ष. काहीच नाही दुखणं वगैरे काहीच नाही वाटत? होते आज पण भैरी देवाची आहे कृपा आहे. काय वाटत नाही. तर मंडळी आता आहे ना देवाला भेट द्यायला गेली. आता परत गावात जाते ना अशी पालखी म्हणजे पूर्ण गावभर फिरते. तर ही आपली पालखी कुठे जाऊन आली? आता ही आपली पालखी आहे ना. ही पालखी आपली वडावरून आता ही मोठ्या वडाव गावात जाते. आणि मोठ्या वडाव गावानंतर मग आता हा देवाच्या बाजूने ही नवे तलाव म्हणून आहे. तलावाच्या बाजूने इकडे जाते. स्टँडवर जाते वडावच्या स्टँडवर गेल्यानंतर तिथे राधाकृष्णाचं मंदिर आहे. ते राधाकृष्णाच्या मंदिरात देव तिथं आश्रय घेतो. त्याच्यानंतर गावातल्या देवकाट्या असतात. 4 अळींच्या देवकाट्यांचं सरस तिथे लागतो. आणि त्याच्यानंतर देवकाट्या जेव्हा झाल्या तिथे आरती होते परत. आणि आरती झाल्यानंतर मग परत भैरीदेव पूर्ण गावभर फिरवला जातो. परत छबिना गावभर फिरवला जातो. हा
आणि संध्याकाळी सगळं पूर्ण गाव झाल्यावर नंतर मग देवळात त्याला आणलं जातं आणि मग तिथे आरती होते. तर तिथून कंप्लीट आपलं देवाचं हे होतं आणि अशीच यात्रा अशी 3 दिवस राहून जाते. चालेल, धन्यवाद. ओके, थँक्यू. आता देव आपले भेट द्यायला गेलते का? म्हणजे भेट द्यायला ते मोठेवडा गावात आहे ना, तिथे एक मंदिर आहे, ते पण देवाचं आहे. अच्छा, हे देव तिथे जातात भेट द्यायला. यस, चालेल, धन्यवाद. हा 100हून अधिक वर्ष चाललेला हा सोहळा आहे आणि या यात्रेसंदर्भात सांगायचं झालं तर हा श्रीचा सोहळा श्रीच्या मंदिरातून बाहेर पडतो आणि जो जुना देवस्थान आहे बहिरी देवस्थान मोठेवडाव या ठिकाणी रवाना होतो आणि या सोहळ्यामध्ये या छबिन्यामध्ये सर्व भक्तजन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि ह्याच्यामध्ये पाहण्यासारखं असं आहे की पारंपरिक चाललेलं हे पेरकुटाचा कार्यक्रम निवडुंग ज्याला म्हणतात, जवळजवळ 500-600 काटे, हजारो काटे असतात आणि तो पेरकुटांचा वर्षाव पाठीवर, हातावर, पोटावर करून हे भक्तजन देवासमोर नतमस्तक होतात. याच्यामध्ये कोणालाही काही त्रास होत नाही. आता आपण पाहिलं असाल तर जी यात्रा आहे, यात्रेमध्ये पाहण्यासारखं असं आहे की 6-7 वर्षाच्या मुलांनी सुद्धा हा पेरकुटांचा वर्षाव पाठीवर केलेला आहे आणि हा जो देवस्थान आहे हा नवसाला पावणारा देवस्थान आहे. याच्यावर नित्यांत श्रद्धा भाविक भक्तांची आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यातून नाही तर बाहेरून सुद्धा भक्तजन या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि हा जो आनंदाचा सोहळा आहे, या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हा मिरवणुकीचा सोहळा असतो आणि आता जो लेपा चाललेला आहे, श्रीचा छबिना चाललेला आहे, हा दीव मधील नागेश्वर देवस्थान आहे. याची भेट होणार, शंकराचे स्थान आहे आणि तिथे ती भेट होणार आहे. भेट झाल्यानंतर मग दोन्ही लेपे लागोपाठ निघणार आहेत आणि वढाव स्टँड या शिवनेरी मैदानावर तिथे येणार आहेत आणि तिथे आल्यानंतर देवकाठ्यांचा जो कार्यक्रम असतो, हा देवकाठ्यांचा कार्यक्रम दोराच्या आधारे काठे ओढल्या जातात आणि तिथं देवस्थानाच्या मार्फत 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा बक्षिसं दिल्या जातात. ज्यावेळी देवकाठ्या उभा राहतात त्यावेळी तरुण मुलं, अनेक तरुणी ह्याच्यामध्ये जल्लोषामध्ये नाचत असतात आणि नंतर छबिना हा हळूहळू गावामध्ये फिरून नंतर मग मंदिरामध्ये त्याचं स्थान होत असते. आणि या देवाबद्दल काय सांगाल तुम्ही थोडक्यात? काय या देवा हा बहिरी देव आहे, हा शंकराचा अवतार आहे, ज्याला मल्हार बोलतात. तर मग या देवाबद्दल सांगायचं झालं तर शाश्वत देवस्थान आहे. याच्यामध्ये देवाजवळ केलेले नवस जे काही आपण ज्यावेळी देवाचं दर्शन घेतो त्यावेळी जे आपण एखादा शब्द देवाला बोलतो की माझा नवस पूर्ण कर, त्यावेळी जवळजवळ हजारो भक्तजनांचं नवस पूर्ण झालेले आहे. 100% हाकेला धावतो, 100% हाकेला धावतो आणि या अनुषंगाने हा यात्रा महोत्सव या ठिकाणी गुणागोविंदाने पार पडत असतो. जय मल्हार, सदानंदाचा एलकोट. झाले खूप धन्यवाद, छान अशी माहिती दिली तुम्ही. खूप धन्यवाद. तुमचं नाव काय बोललेत? रमेश जनार्दन म्हात्रे, बहिरी देवाचा मी अध्यक्ष आहे. महोत्सवाचा अध्यक्ष आहात तुम्ही. पहिल्यांदाच तरुणाला स्थान मिळालेलं आहे. वय वर्ष माझं 49 आहे आणि पहिल्यांदाच मला स्थान मिळालेलं आहे आणि आम्ही जेवढं चांगलं करता येईल, यात्रा जास्तीत जास्त कशी होईल या दृष्टिकोनातून आम्ही पंचलोक आणि मी अध्यक्ष म्हणून या अनुषंगाने काम करत आहे. चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही बघितलात आपले जे अध्यक्ष होते वैदी देवाचे, ते आपल्याला मस्त माहिती दिली देवाबद्दल आणि सोहळ्याबद्दल. तर वडाव गावात आता आम्ही घरी जायला निघलोय. ही व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतोय कारण काट्यांचा प्रोग्राम आम्ही दाखवू शकत नाही कारण आम्हाला वेळ होणार आहे, कारण आम्हाला दुसऱ्या शूटसाठी पण जायचं आहे. तर काट्यांचं जर मला दिली, माझा मित्र आहे साईराज म्हात्रे, तर जर त्यांनी साईराज पाटील, तर जर त्यांनी दिली व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवीन कसं असते ते. तर चॅनलला आपले नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक कमेंट करा नक्कीच. चला.
बघा कसं आणि इतका ऊन आहे. टोपी आणि चष्मा तुम्हाला करा ऍक्च्युली ह्याच्या आहे टोपी आणि कॅप, पण चष्मा भरपूर म्हणजे भरपूर उन्हाची संख्या वाढलेली आहे. सेफ्टी घाला, गॉगल, मास्क, टोपी नक्की घाला, स्वतःची काळजी घ्या. बाहेर निघत असेल तर आठवणीने चला. हे सगळा मग याचा आहे, माझं डोकं दुखते म्हणून मी घातलंय. चला भेटू असेच एका धमाकेदार ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.